या जगातला प्रत्येक माणूस आपलं आयुष्य उत्तम प्रकारे जगायची इच्छा ठेवतो, पण बऱ्याचदा लोकांना हे माहीत नसतं की नक्की सुरुवात कुठून आणि कशी करायला हवी. क्रिएटिव्ह आयुष्य जगणं म्हणजे नेमकं काय, ते तुम्ही आजपासूनच जगायला कसं सुरू करू शकता. अशा प्रकारचे प्रश्न जर तुमच्या मनात येत असतील तर तुम्ही आजची ही समरी नक्की ऐकायला हवी. नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये मी अश्विनी इंदुरकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण एलिझाबेथ गिल्बर्ट यांनी लिहिलेल्या बिग मॅजिक या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. बऱ्याचदा आपण पाहतो की काही लोक त्यांच्या आयुष्यात खूप काही अचीव करतात, तर काही लोकांना काहीच अचीव करणं शक्य होत नाही. असं का होत असेल? ज्यांच्याकडे सगळं आहे ती लोक काही विशेष आहेत का? ही लोक असं काय करतात जे बाकीचे करू शकत नाहीत? आपल्यामध्ये एक सिक्रेट लपलेलं आहे, ते म्हणजे आपलं टॅलेंट, ज्याची आपल्याला बहुतेकदा जाणीव होत नाही. त्यामुळे ते टॅलेंट तसंच लपून राहतं. याचं अजून एक कारण असं की आपण बऱ्याचदा चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतो. त्यामुळे आपली क्रिएटिव्हिटी आपल्या आतच लपून राहते आणि तिला बाहेर येण्याचा चान्सच मिळत नाही. म्हणून सगळ्यात आधी स्वतःला हे विचारा, ज्या लोकांवर तुम्ही विश्वास ठेवता ती लोक खरंच विश्वास ठेवण्यासारखी आहेत का? कधी कधी आपण असा विचार करतो की जर आपण सगळा त्रास सहन करत राहिलो तर आपली वाहवा होईल. पण तिथेच बरेचसे कलाकार सुसाईड करतात किंवा स्वतःचे आयुष्य खराब करून घेतात. आजची बुक समरी तुम्हाला क्रिएटिव्ह लाईफ जगायला मदत करेल. या समरीमधील सगळ्या गोष्टी खूप इन्स्पायर करणाऱ्या आहेत. या गोष्टींमधून आपल्याला हे शिकायला मिळेल की लोकांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर डोळे मिटून विश्वास ठेवण्यात आपलंच नुकसान असतं. प्रत्येकजण आपल्याला चांगलाच सल्ला देईल याची काही गॅरंटी नाही. जर तुम्हाला एक क्रिएटिव्ह आयुष्य जगायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला कोणाकडून परमिशन घ्यायची गरज नाही. जी गोष्ट तुम्हाला हवी आहे ती तुमच्यामध्येच दडलेली आहे. तसं बघायला गेलं तर क्रिएटिव्ह आयुष्य जगण्याचा अर्थ असा नाही की आपण खूप मोठं काहीतरी केलं पाहिजे किंवा काही ग्रेट अचीव करायला पाहिजे. क्रिएटिव्ह आयुष्य जगण्याचा अर्थ म्हणजे असं आयुष्य जगणं ज्यामुळे आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळेल आणि फुलफिलमेंटची जाणीव होईल. छोट्या छोट्या गोष्टींमधून मिळणारा आनंद हा अशाच प्रकारचे सॅटिस्फॅक्शन देतो. अशा प्रकारच्या क्रिएटिव्ह जगण्याने आपली एक वेगळी ओळख निर्माण होते. तर मग तुम्ही अशा प्रकारचे क्रिएटिव्ह आयुष्य जगायला तयार आहात का? कम्फर्ट झोनच्या बाहेर निघताना जी भीती असते त्या भीतीला विसरून तुमचे आयुष्य बदलून जाईल. अशा जर्नीसाठी तुम्ही तयार असाल तर ही समरी नक्की ऐका. धाडस. जॅक गिल्बर्ट नावाचा एक माणूस होता, पण तो एक महान कवी होता. त्याचा जन्म पिट्सबर्ग येथे 1925 साली झाला. त्या काळी पिट्सबर्गमधले बरेच लोक तिथल्या फॅक्टरी आणि इंडस्ट्रीमध्ये काम करायचे. त्या फॅक्टरींमधून निघणारा धूर आणि त्यातून येणारे कर्कश आवाज, अशा प्रकारच्या वातावरणात हा जॅक लहानाचा मोठा झाला. बाकीच्या लोकांप्रमाणे जॅक पण मोठा झाल्यावर तिथल्या फॅक्टरी आणि इंडस्ट्रीमध्ये कामाला लागला. पण बेसिकली जॅकला कविता करण्याची आवड होती. तो त्याचा छंद होता. जॅक लहानपणीसुद्धा एक मोठा कवी बनण्याचे स्वप्न बघायचा. त्याला कविता खूप आवडायच्या. कवितांना समजण्याची कला त्याच्यामध्ये होती. कवितेमध्ये मांडलेल्या शब्दांना तो फील करायचा आणि स्वतःच्या कविता देखील बनवायचा. त्याने बनवलेल्या कविता फारच सुंदर आणि प्रभावी असायच्या. तो खऱ्या अर्थाने एक कलासंपन्न असा माणूस होता. एका ग्रेट माणसामध्ये असणारे सगळे गुण जॅकमध्ये होते. जॅकने 1969 त्याचा पहिला कविता संग्रह प्रकाशित केला. त्याच्या या कविता संग्रहासाठी त्याला येन यंगर पोएट्स प्राइज मिळालं होतं. हे प्राइज खूप प्रेस्टिजियस मानलं जायचं. त्यानंतर त्याच्या याच पहिल्या कविता संग्रहासाठी जॅकला पुलित्झर अवॉर्ड पण मिळाला. त्याने लिहिलेल्या कविता खरंच खूप छान असायच्या. त्याच्या कविता आवडीने वाचणारी लोक नकळत त्याच्या कवितेच्या प्रेमात पडायची. जॅककडे कविता करण्याची कला तर होतीच, त्याशिवाय तो दिसायला पण खूप हँडसम होता. त्यामुळे मॅगझिनने त्याचे काही फोटोज पण क्लिक केले होते. जॅककडे त्याच्या प्रसिद्धीसाठी बरेच चान्स होते,
पण तो एके दिवशी अचानक गायब झाला. तो त्याला मिळालेल्या प्रसिद्धीला मॅनेज करू शकला नाही. एका प्रसिद्ध सेलिब्रिटीसारखी दिली जाणारी वागणूक, नेहमी लोकांच्या नजरेत राहणं आणि प्रसिद्धीसोबत येणाऱ्या इतर गोष्टी, अशा सर्व गोष्टींमुळे तो खूप त्रासून गेला होता. जेव्हा त्याला नंतर याचे कारण विचारले तेव्हा त्यानं सांगितलं, फेमस होणं वगैरे आता मला तितकं महत्त्वाचं वाटत नाही आणि त्यामुळे मला आता आनंद पण मिळत नाही. जॅक या सर्व गोष्टींबद्दल खूप निरस झाला होता. त्याला त्याचा प्रत्येक दिवस थोडा वेगळा, म्हणजे काही नवीन एक्सपिरियन्स देणारा पाहिजे होता. त्याने आता ठरवलं की तो आता पिट्सबर्ग सोडून युरोपला शिफ्ट होणार. युरोपच त्याच्यासाठी चांगली जागा ठरेल. म्हणून तो ग्रीसला गेला आणि तिथल्या एका डोंगरावर एका सामसूम जागेवर राहू लागला. तिथल्या शांततेत तो बऱ्याच गोष्टींचा विचार करू शकत होता. त्यानंतर 2 वर्षांमध्येच त्याने त्याचा दुसरा कविता संग्रह प्रकाशित केला. आधीप्रमाणेच परत एकदा लोक त्याच्या कवितांच्या प्रेमात पडले. जॅकला असंच आयुष्य जगायचं होतं, जिथे कसलीच गडबड नसेल, शांत आणि समाधान देणारे वातावरण असेल. काही दिवस गेले की जॅक लोकांसमोर स्वतःच्या कलेचा सर्वोत्कृष्ट नमुना घेऊन यायचा आणि नंतर परत गायब व्हायचा. त्यानंतर काही काळाने जॅकने थोडा वेगळा निर्णय घेतला. त्याला टीचिंगचा जॉब करावासा वाटत होता. म्हणून तो नंतर युनिव्हर्सिटी ऑफ टेनेसी इथे गेला आणि लेक्चरर म्हणून जॉब करू लागला. टीचिंग करताना देखील तो त्याचे काम पूर्ण स्किलफुली करत होता. जॅक अशा प्रकारे शिकवायचा की समोरच्या माणसाला ते आयुष्यभर लक्षात राहील. तो एक असामान्य गुण असणारा एक्स्ट्रा ऑर्डिनरी माणूस होता. लोक त्याला कोणत्या तरी दुसऱ्या जगातून आलेला माणूस म्हणायचे. जॅक त्याच्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगायचा की क्रिएटिव्ह आयुष्य जगण्यातच खरा आनंद आहे. क्रिएटिव्हली जगणं तुम्हाला या जगात टिकून राहायला नेहमीच मदत करेल. जॅकच्या टीचिंगचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश असा होता की तो त्याच्या स्टुडंटसोबत त्याचे लाईफ एक्सपिरियन्स शेअर करून त्यांना पण धाडसी बनायला शिकवू शकेल आणि जगण्याचा खरा अर्थ सांगू शकेल. म्हणूनच तो नेहमी त्याच्या स्टुडंट्सला धाडसी बनवून आयुष्य जगण्यासाठी मोटिवेट करायचा. तसंच तो नेहमी त्याच्या स्टुडंट्सला सांगायचा की जोपर्यंत तुम्ही स्वतः हिम्मत करणार नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्यामध्ये लपलेले गुण आणि तुमच्या युनिक क्वालिटीज शोधू शकणार नाही. तो अजून एक गोष्ट प्रामुख्याने त्यांना सांगायचा, ती म्हणजे तुमच्यामध्येच कुठेतरी तुमच्या कलागुणांची खाण लपलेली असते. ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला कमालीची जिद्द आणि हिंमत दाखवावी लागेल. तसं बघायला गेलं तर आपल्या सगळ्यांमध्ये कलागुणांची आणि आपल्याला माहीत नसलेल्या आपल्या क्वालिटीजची खाण लपलेली असते. पण नुसतेच वरवरचे प्रयत्न करून ती खाण आपण शोधू शकणार नाही. जसे खाणीत काम करणारे कामगार खाणीच्या शोधासाठी जमीन खोदत खोदत एकदम खोलवर जातात, त्याच प्रकारे आपल्याला पण जेन्युइन प्रयत्न करून आपल्या आत असलेली कलागुणांची आणि टॅलेंटची खाण शोधता येऊ शकते. त्यासाठी आपण खऱ्या अर्थाने एक क्रिएटिव्ह आयुष्य जगायला हवं. क्रिएटिव्ह आयुष्य म्हणजे केवळ आर्टशी रिलेटेड किंवा एक कलाकार बनून आयुष्य जगणं असं नाही, तर आपल्यामध्ये असलेल्या भीतीला ओव्हरकम करून एक उत्तम आणि ॲडव्हेंचरने भरलेलं आयुष्य जगणं असं आहे. आपण सगळेच आपल्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या गोष्टीला घाबरत असतो. कोणाला रिजेक्शनची भीती, कोणाला हारण्याची भीती, तर कोणाला आपल्यावर कोणी हसेल का याची भीती. अशा एक ना अनेक कितीतरी गोष्टींमुळे आपण घाबरून कधीच पुढची स्टेप घेत नाही, कारण आपण स्वतःवर विश्वासच ठेवत नाही. हाच विचार करत राहतो की लोक काय म्हणतील. आपण फक्त आणि फक्त घाबरतच राहतो. भीती सगळ्यांनाच वाटते, त्यात काही नवीन नाही. घाबरट माणसाला कोणीही अवॉर्ड देत नाही, पण घाबरण्यामुळे आपले आयुष्य मात्र बोरिंग होऊन जातं. आपल्यामध्ये इतकं काही लपलेलं आहे की ज्याचा वापर करून आपण लोकांच्या कामी येऊ शकतो. आपल्यामध्ये अमाप प्रमाणात असलेले टॅलेंट आणि आपली स्वप्न, त्यांचा शोध घेऊन आपण आपलं आयुष्य बदलून टाकू शकतो. पण नको तेवढ्या प्रमाणात असलेली ही भीती नेहमी आपल्याला काही करण्यापासून अडवते. तर मग यावर काही उपाय आहे का? तर याचं उत्तर आहे हो. धाडसीपणे पुढे जाणे हाच यावरचा एकमेव उपाय आहे. तसं बघायला गेलं तर भीती ही अजिबात वाईट नाही.
माणसाला भीती वाटते म्हणून तो स्वतःला प्रोटेक्ट करत राहतो. उदाहरण द्यायचं झालं तर माणसाला जर भीती नसती तर तो कोणत्याही जंगलात जाऊन राहिला असता आणि तिथल्या जंगली प्राण्यांचा शिकार झाला असता. तर सांगायचा मुद्दा हा की भीती ही पूर्णपणे वाईट नाही. अशा प्रकारची भीती नुकसान करणारी नाही, पण दुसऱ्या प्रकारची भीती, जसं की प्रत्येक गोष्टीत लोक काय म्हणतील याचा विचार करून घाबरत राहणे, हे नक्कीच स्वतःचे नुकसान करणारे आहे. अशा प्रकारची भीती आपल्यातून काढून दूर फेकून दिली पाहिजे. भीती ही आपल्या आयुष्याचा एक भाग आहे. तुम्ही एखादी क्रिएटिव्ह गोष्ट करायला जाल किंवा एखादी नवीन गोष्ट करायला जाल तेव्हा भीती वाटणारच, पण ती भीती एवढी पण नको की तुम्हाला काही क्रिएटिव्ह करण्यापासून थांबवेल आणि तुम्हाला पुढे जाऊच देणार नाही. या जगात आपण काही दिवसांसाठी आलेलो आहोत. आपले आयुष्य किती आहे हे देखील आपल्याला माहीत नाही. तर मग जेवढे दिवस या जगात आपण आहोत ते आपल्याला हवे तसे जगूया आणि सार्थक आयुष्य जगल्याचा अनुभव घेऊ. अशी लाईफ जी अमेझिंग आणि नाविन्यपूर्ण असेल, जी जगताना तुम्ही समाधानी असाल. भीतीला एवढे पण महत्त्व देऊ नका की ती आपल्याला कंट्रोल करेल, कारण तुमच्यात ती क्षमता आहे. तुम्ही ते करू शकता आणि तुम्ही ते केलंच पाहिजे. यालाच खऱ्या अर्थाने क्रिएटिव्ह लाईफ म्हणता येईल, जिथे न घाबरता आपण आपली स्वप्न पूर्ण करत राहू आणि आयुष्यात पुढे जात राहू. आपल्या आत असलेल्या क्वालिटीजवर आपला विश्वास असला पाहिजे. कोणाचीही पर्वा न करता आपलं आयुष्य जगता आलं पाहिजे. स्वतःवर एवढा विश्वास ठेवा की कोणत्याही व्यक्तीसमोर फुल कॉन्फिडन्सने आणि मान वर ठेवून तुम्ही जगू शकाल. तुम्ही फेल झालात तरी काही हरकत नाही. कोणाचीही माफी मागण्याची किंवा लाज वाटून मान खाली घालण्याची गरज नाही. आपली स्वप्न पूर्ण करून मिळणाऱ्या आनंदापेक्षा अपयशाने येणारी निराशा आपल्याला खूप काही शिकवून जाते आणि म्हणूनच ती पुढे जाण्यासाठी जास्त इन्स्पायर करते. कॅटी रॅटक्लिफ या एक लेखिका आहेत. एकदा त्यांच्या प्रोफेसरने त्यांना असं सांगितलं की जोपर्यंत तुला आयुष्यात कुठलं दुःख होत नाही किंवा त्या दुःखाच्या वेदनेचा अनुभव तुला येत नाही, तोपर्यंत वाचकांच्या मनापर्यंत पोचेल असे लिखाण तू करू शकणार नाहीस. आणि ही गोष्ट त्यांनी त्यांच्या डोक्यात पक्की केली. त्यामुळे त्यांनी बरीच वर्ष काहीच लिहिलं नाही. कॅटी त्यांच्या प्रोफेसरला खूप मानायच्या. त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट त्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असायची. त्यांचा त्यांच्या प्रोफेसरवर खूप विश्वास होता, पण तो विश्वास त्यांच्यासाठी घातक ठरला. कारण त्यांच्या प्रोफेसरने मांडलेल्या लॉजिकमुळे त्यांनी त्यांचे लिखाण बंद केले होते. कॅटी रॅटक्लिफ यांना लिहायला खूप आवडायचं. लेख लिहिले की त्यांना आनंद आणि मानसिक समाधान मिळायचं. लिहिणे त्यांच्यासाठी एका प्रकारचे मेडिटेशनच होते. पण काही वेळाने लवकरच त्यांना हे समजलं की त्यांच्या प्रोफेसरने त्यांना दिलेला सल्ला चुकीचा होता. त्यानंतर मात्र त्यांनी लिहायला परत सुरू केलं. त्यांनी लिहिलेलं एक पुस्तक खूप हिट झालं. वाचकांनी त्यांच्या या पुस्तकाला भरघोस प्रतिसाद दिला. इथे आपल्याला असं म्हणता येईल की त्यांनी त्यांच्या प्रोफेसरवर डोळे मिटून विश्वास ठेवला नसता तर कदाचित त्यांची ही क्रिएटिव्हिटी जगासमोर अजून लवकर आली असती. अजून बरीच लोक अशी आहेत ज्यांची स्टोरी कुठेतरी कॅटीसारखीच आहे. ते चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात आणि त्याचा परिणाम त्यांच्या क्रिएटिव्हिटीवर व्हायला लागतो. ज्या क्रिएटिव्हिटीने लोकांना फायदा होणार असतो ती क्रिएटिव्हिटी तशीच वेस्ट होऊन जाते. क्रिएटिव्ह होण्यासाठी तुम्हाला कोणत्या तरी पेनफुल प्रोसेसमधून जायलाच लागतं, हा समज चुकीचा आहे. जर एखादं काम करताना तुम्हाला कष्ट वाटत नाही किंवा तुम्हाला त्रास होत नाही, त्याचा अर्थ ते काम व्हॅल्युएबल नाही असा विचार करणं चुकीचं आहे. याउलट वेदनेवर विश्वास ठेवणं चुकीचं आहे. जेव्हा एखादा माणूस खूप जास्त वेदनेतून जात असतो, त्या यातना त्याला आत कुठे ना कुठे टोचत असतात. अशा वेदना माणसाला अस्वस्थ करतात. मग कोणावर विश्वास ठेवणं आपल्यासाठी चांगलं आहे? नकोसं वाटणाऱ्या कामावर की आनंद देणाऱ्या कामावर? कशावर विश्वास ठेवायचा हे तुमच्यावर आहे. कधीतरी असा पण विचार करून बघा की तुम्हाला त्रास होईल किंवा तुमचं आयुष्य खराब करेल असं टॅलेंट देव तुम्हाला देईल का? आपल्याला इन्स्पायर करणाऱ्या गोष्टी आपल्या आजूबाजूलाच असतात, फक्त त्यावर आपला विश्वास असला पाहिजे. जर असं झालं तर आपल्याला कधीच एकटेपणाची भावना येणार नाही.
जेव्हा तुम्ही तुम्हाला इन्स्पायर करणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवता तेव्हा आपोआप तुमच्यातली क्रिएटिव्हिटी बाहेर यायला लागते. काही लोक बऱ्याचदा डोक्यात काही गैरसमज ठेवतात आणि त्याने इन्स्पायर होत राहतात. जर तुम्ही पण असे करत असाल तर ज्याची मदत होईल असे गैरसमज आपल्या डोक्यात ठेवा. असं डोक्यात ठेवा की क्रिएटिव्ह बनणं हे तुमच्या रक्तातच आहे. त्यामुळे त्याचा उपयोग असा होईल की तुमची क्रिएटिव्हिटी नेहमी तुमच्या सोबतच राहील. कितीही वाईट परिस्थिती आली तरी तुम्हाला विश्वास असेल की तुमची क्रिएटिव्हिटी तुमच्या आत नेहमीसाठी आहे. यामुळे तुम्ही हळूहळू क्रिएटिव्ह बनत जाल. क्रिएटिव्ह आयुष्य जगायचं की नाही हे पूर्णपणे तुमच्यावर आहे. तुम्ही काय निर्णय घेता त्यावर आहे. जर तुमचे आईवडील कडक शिस्तीचे आहेत, लोक काय बोलतील याचा जास्त विचार करणारे आहेत, आणि जर त्यांनी तुम्हाला असं सांगितलं आहे की जे व्हायचंय ते होईल, तर ही एक पळवाट आहे आणि असं रिॲलिटीमध्ये कधीच होत नाही. जन्माला आलेला प्रत्येक माणूस हा या ना त्या प्रकारे क्रिएटिव्ह असतोच. जेव्हापासून आपले पूर्वज या पृथ्वीवर आहेत तेव्हापासून क्रिएटिव्हिटी देखील या जगात आहे. कलेचा इतिहास तर 4000 वर्षांपेक्षा जुना आहे. कलेबद्दल काही बोलायचं झालं तर कलेचा उगम फार आधीच्या काळातला आहे आणि तिचा स्कोप खूप वाईड आहे. कलेचे वेगवेगळे प्रकार, तिच्या पद्धती वगैरे कलेच्या विषयाला फार मोठा स्कोप देतात. प्रत्येकामध्ये एक वेगळं मॅजिक आहे, काहीसं विशेष, मौल्यवान आणि युनिक. तुमच्यामध्ये क्रिएटिव्हिटी आधीपासूनच आहे. गरज आहे ती फक्त तिला बाहेर येऊ देण्याची. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात ती कला किंवा तुमच्यामध्ये असलेली क्रिएटिव्हिटी तुमच्याजवळच असेल. क्रिएटिव्हिटी कोणामध्येही अंतर करत नाही. ती समाजाच्या एका स्पेसिफिक लोकांमध्येच असते असं नाही. ती प्रत्येकामध्ये असते आणि त्याच परमिशनची तुम्हाला गरज आहे. तुमच्यामध्ये असलेली क्रिएटिव्हिटी ही एक प्रकारचं तिकीट आहे ज्याने तुम्ही तुमच्या क्रिएटिव्ह लाईफचा प्रवास सुरू करू शकता. ॲलिन ही एक मॅरिड विमन आहे आणि तिला मुलं देखील आहेत. तिची मुलं आता मोठी झाली आहेत. ॲलिनचा स्वतःचा एक बिझनेस आहे जो एकदम व्यवस्थित सुरू आहे. ती सगळ्यांशी चांगली वागणारी लेडी आहे, पण तिला एका गोष्टीची खूप आवड आहे आणि ती म्हणजे टॅटू. तिला लाईफमध्ये एकदा तरी बॉडीवर टॅटू काढायचा आहे. दररोज सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी तिच्या मनात हाच विचार येतो की मला टॅटू काढून घ्यायचा आहे. जर तुम्ही तिला असं विचारलं की नक्की कोणत्या टाईपचा टॅटू तुला आवडतो किंवा कोणता टॅटू तुला काढायचा आहे, तेव्हा तिच्याकडे त्याचं उत्तर नसेल. ती असं म्हणेल की जेव्हा टॅटू काढेन तेव्हा ठरवेन, किंवा जो टॅटू काढून देईल त्यालाच विचारेन. कदाचित हे सगळं ऐकून तुम्हाला हा ॲलिनचा बालिशपणा वाटेल, पण असं जेव्हा तिला विचारण्यात आलं तेव्हा तिने छान स्माईल देऊन उत्तर दिलं की आपलं आयुष्य काही दिवसांचं असतं. या जगात आपण थोडे दिवसांचेच सोबती असतो. आयुष्याचा शेवटचा क्षण कोणता असेल हे आपल्याला माहीत नाही, तर त्याआधीच मी माझी आवड आणि स्वप्न पूर्ण केली तर काय वाईट आहे. आपल्या आयुष्याचं सुद्धा सेम आहे. जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत या आयुष्याचा प्रत्येक क्षण आपण मनमोकळेपणाने आणि आनंदाने जगून घेतला पाहिजे. प्रत्येक गोष्ट कधी ना कधी संपणार आहे, तर क्रिएटिव्ह बनवून मन भरून आयुष्य जगायला काय हरकत आहे. तुमच्यामध्ये एक क्रिएटिव्ह आयुष्य जगण्याची आणि तुमचं आयुष्य तुमच्याप्रमाणे जगण्याची प्रबळ इच्छा असली पाहिजे. म्हणजे तुम्ही जे डिझर्व करता ते मिळवण्याची इच्छा. प्रत्येक गोष्ट मिळवण्याची इच्छा नाही, तर जे तुम्ही खरोखरच डिझर्व करता ते मिळवण्याची इच्छा. क्रिएटिव्ह एन्टायटलमेंट ही एक अशी कन्सेप्ट आहे जिच्याशिवाय आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर निघणं खूप अवघड होऊन जातं. आणि जोपर्यंत आपण कम्फर्ट झोनच्या बाहेर निघणार नाही तोपर्यंत क्रिएटिव्हली आयुष्य जगणं देखील शक्य होणार नाही. जेव्हा आपण स्वतःवर शंका घेतो की माझ्याकडून काहीच होणार नाही आणि त्यामुळे आपण घाबरत राहतो, तेव्हा आपल्या डोक्यात परत परत तेच येत राहतं, आपण काहीच कामाचे नाही आणि माझ्याकडून काहीच होऊ शकत नाही. अशा वेळेस क्रिएटिव्ह एन्टायटलमेंट एक महत्त्वाचा रोल प्ले करतं. क्रिएटिव्ह एन्टायटलमेंट म्हणजे आपल्या डोक्यात फिरणाऱ्या अशा निगेटिव्ह विचारांना परतवून लावणे, त्यांना आपल्यामध्ये असलेल्या पॉवरची जाणीव करून देणे. कदाचित तुम्ही एखादे काम करताना हा विचार करून घाबरता की हे तर याआधी ऑलरेडी दुसऱ्यानं केलं आहे आणि ते बरोबर असू शकतं, की कदाचित खरंच ते काम दुसऱ्यांनी केलेलं असू शकतं, पण फरक हा आहे की ते काम तुम्ही केलेलं नाही.
कितीतरी असे लेखक आहेत ज्यांनी अशा टॉपिकवर काम करणं ट्राय केलं, जे ऑलरेडी शेक्सपियरने केलेलं आहे. म्हणून असं गरजेचं नाही की कोणीतरी ते काम आधी केलेलं आहे म्हणून ते तुम्ही सुरू करू शकत नाही. शक्यता अशी पण असू शकते की तुम्ही आधीच्या लोकांपेक्षा जास्त चांगलं काम कराल. जर ते काम तुम्ही त्याच्या अस्सल पद्धतीने कराल तर त्याची एक स्वतःची ओळख तयार होऊन ते सुद्धा ओरिजिनल बनेल. जेव्हा तुम्ही शाळेत जाता तेव्हा तिथे काय शिकता आणि किती शिकता हे बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतं. पण सगळ्यात जास्त मॅटर करणारी गोष्ट म्हणजे तुम्ही ते किती मन लावून आणि सिन्सिअरली करता. जगातल्या सगळ्या महान चित्रकारांपैकी एक चित्रकार एका मोठ्या आणि फेमस युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षक म्हणून काम करत होते. पेंटिंगशी संबंधित कोणतीही पदवी त्यांच्याकडे नव्हती, पण त्यांच्या कलेविषयी त्यांचं असलेलं डेडिकेशन त्यांना त्या कलेचा मास्टर बनण्यात खूप महत्त्वपूर्ण ठरलं. जर तुम्हाला खरंच एक क्रिएटिव्ह लाईफ जगायचं असेल तर सगळ्यात आधी तुम्ही कंप्लेंट करणं सोडायला हवं. जर तुम्ही क्रिएटिव्ह नाही बनू शकलात आणि फेल झालात तर त्यामुळे या जगाला काहीही फरक पडणार नाही. त्याचं नुकसान बाकी कोणाला नाही पण तुम्हालाच होईल, कारण तुम्ही ते स्वतःसाठी करत आहात, दुसऱ्यांसाठी नाही. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी बरेच प्रयत्न करून ती आपल्याला मिळतच नाही तेव्हा खूप निराश व्हायला होतं. कितीतरी लोक ती गोष्ट सोडतात आणि पूर्णपणे गिव्हअप करतात आणि असा विचार करतात की ती गोष्ट त्यांच्या नशिबातच नाही. एक महान कवी म्हणायचे की तुम्ही अशीच एखादी कविता लिहिली आणि अपेक्षा करताय की ती सगळ्यात बेस्ट कविता असेल तर तो बालिशपणा आहे. तुमचं काम पहिल्याच प्रयत्नामध्ये एकदम बेस्ट असेल हा बालिश विचार आहे. महान बनायला वेळ जाऊ द्यावा लागतो. कामाची गुणवत्ता देखील हळूहळू सुधारत जाते आणि मग ती ग्रेट होते. तुमची क्रिएटिव्हिटी एका प्रकारे अलार्मचं काम करते. ती तुम्हाला प्रत्येक वेळेस सुधारण्यासाठी पुश करत असते. क्रिएटिव्ह आयुष्य जगणं हे एक प्रकारचं कामच आहे. तुम्ही सगळ्यात मोठी जबाबदारी म्हणजे आपल्या निराशेला सांभाळणं, कारण निराशा ही तुमच्या आयुष्याच्या प्रवासाचा एक अविभाज्य भाग आहे. निराशेमुळे पाऊल मागे घेण्यापेक्षा त्याला आयुष्याचा भाग समजून हँडल केलं पाहिजे. कोणीही एका रात्रीत यशस्वी होत नाही. निराश करणाऱ्या परिस्थितीतून शिकून पुढे गेलो तर यशाची पायरी मिळू शकते. म्हणून निराशेच्या पायरीपासून यशाच्या पायरीपर्यंतच अंतर मॅनेज करणं आपण शिकलं पाहिजे. आपण ऑब्झर्व केलं तर लाईफ एका सँडविच सारखंच आहे. जर सँडविच आवडलं नाही तर त्याचा कोणता ना कोणता भाग आपल्याला नक्कीच आवडतो. उदाहरण द्यायचं झालं तर स्केटबोर्डिंग करताना तुम्ही पडू शकता, कुठे जखम होऊ शकते, हे सगळं माहीत असून सुद्धा तुम्ही स्केटबोर्ड खेळायचं थांबवता का? नाही ना. तरी पण तुम्ही प्रयत्न सोडत नाही. आपण सगळे दररोज कोणती ना कोणती रिस्क घेतच असतो. तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी कोणत्या लेवलपर्यंत रिस्क घेता हे डिपेंड करतं. ती गोष्ट मिळवण्याची तुमची इच्छा किती प्रबळ आहे त्यावर ते डिपेंड करतं. एक लेखक होता, त्याला त्याची लिखाण सुरू करायची होती, पण त्याचा जीवन प्रवास बघितला तर त्याने लिहिलेलं कधी पब्लिश होऊ शकलं नाही. त्याची नेहमी एकच तक्रार असायची की त्याला लेखक म्हणून स्वतःचं करिअर बनवायचं आहे, पण जसा तो विचार करतो तसं काहीच होत नाही. त्यामुळे तो खूप निराश झाला होता. तो त्याच्या आयुष्याला अशा सँडविचसारखं बनवू बघत होता ज्यात प्रत्येक गोष्ट त्याच्या आवडीची असेल, पण यावरून लेखक बनणे हे त्याचे पॅशन नाही असं वाटायचं. त्याला कॉईनच्या दोन्ही साईड हव्या होत्या, जे ॲक्च्युअलमध्ये शक्य नाही. काही लोक असे असतात की सगळं संपलं तरी ते मागे हटत नाहीत, कारण त्यांचं पॅशन खूप स्ट्रॉंग असतं. त्यांचं पॅशन त्यांना पुढे जायला मदत करत असतं. तुम्ही कधी अशा माणसाला बघितलं आहे का जो फुल टाईम जॉब करून पण स्वतःच्या फॅमिलीकडे लक्ष देतो आणि आपल्या प्रेमासाठी पण वेळ काढतो? कदाचित लंच ब्रेकमध्ये तो त्याच्या प्रेमिकेला भेटत असेल. म्हणजेच त्याला जो पण टाईम मिळेल तो टाईम तो स्वतःसाठी जगतो, कारण ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता त्याच्यासाठी कसंही करून तुम्ही वेळ काढता आणि अशा वेळेसही तुमची क्रिएटिव्हिटी बाहेर येत असते. आनंद शोधण्यासाठी तुम्हाला एखादी परफेक्ट वेळ किंवा परफेक्ट जागा शोधायची गरज नाही. उलट परफेक्शनच्या मागे धावून तुम्ही मिळालेला वेळ वाया घालवत आहात. परफेक्शनच्या मागे लागाल तर तुम्ही तुमची स्वप्न कधीच पूर्ण करू शकणार नाही, कारण परफेक्ट वेळेची वाट बघता बघता सगळा टाईम तसाच निघून जाईल
तुमच्यामध्ये जोपर्यंत चिकाटी नसेल तुम्ही क्रिएटिव्ह लाईफ जगू शकणार नाही. जर तुम्हाला प्रयत्न करायचे नसतील तर क्रिएटिव्ह आयुष्याचा विचार सोडून द्या. पण एवढं मात्र लक्षात असू द्या की जेव्हा तुम्हाला लाईफ बोरिंग वाटायला लागेल आणि जगण्याचे समाधान मिळणार नाही, तेव्हा काही चॉईस नसल्याने जे आहे तेच तुम्हाला कंटिन्यू करावं लागेल. या समरीमधून तुम्ही क्रिएटिव्ह आयुष्य जगणं म्हणजे नेमकं काय हे शिकलात. क्रिएटिव्ह आयुष्य कसं जगता येऊ शकतं, त्याचं महत्त्व काय आणि ते तुम्ही आजपासूनच कसं जगू शकता हे देखील तुम्ही शिकलात. ही समरी आपल्याला क्रिएटिव्हिटीसाठी धाडसी होणे किती महत्त्वपूर्ण आहे हे सुद्धा शिकवते. आपल्यामध्ये टॅलेंटची खाण लपलेली असते जी शोधून बाहेर आणावी लागते. जे धाडसी असतात, जे लोक काय बोलतील याची पर्वा करत बसत नाहीत, केवळ अशीच लोक एक क्रिएटिव्ह आयुष्य जगू शकतात. आयुष्यात सगळ्यांना भीती वाटत असते, पण खरं तर ही भीती म्हणजे केवळ एक भ्रम असतो. घाबरट असल्याचा कोणताही अवॉर्ड नसतो. अवॉर्ड्स त्यांच्यासाठी असतात ज्यांच्यात काही वेगळं करून दाखवण्याची हिंमत असते. जी लोक घाबरट असतात त्यांनी घेतलेले निर्णय सुद्धा खूप ॲव्हरेज टाईपचे असतात. आपली भीती 2 प्रकारची असते. एक जी आपल्याला प्रॅक्टिकल धोक्यापासून वाचवते आणि दुसरी जी आपल्याला क्रिएटिव्ह बनण्यापासून रोखते. या समरीमध्ये तुम्ही ऐकलं घाबरून आयुष्य जगणं म्हणजे काय असतं. आपण चिकाटीचं महत्त्व पण जाणून घेतलं. प्रत्येक गोष्ट सुरुवातीला थोडी कठीण वाटते. जेव्हा रिअलमध्ये आपण क्रिएटिव्ह आयुष्य जगायला सुरुवात करतो तेव्हा कितीतरी प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागण्याची शक्यता असते. पण निराश करणाऱ्या परिस्थितींसोबत आपल्याला थोडं समजुतीने ॲडजस्ट करून घ्यावं लागतं. जी लोक अपयशाला घाबरतात अशी लोक त्यांची स्वप्न कधीच पूर्ण करू शकत नाहीत. ही समरी आपल्याला अजून एक गोष्ट शिकवते, ती म्हणजे चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्यामुळे आपलंच नुकसान होतं. कारण आपण आपली क्रिएटिव्हिटी वाया घालवत असतो. विश्वास ठेवायचाच असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्ट सिरियसली घेण्याची गरज नाही, कारण आयुष्य म्हणजे काही युद्धभूमी नाही. एकच आयुष्य मिळालं आहे तर ते मनमोकळेपणाने जगा. शेवटी एक अशी गोष्ट जी आपण नेहमी लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे क्रिएटिव्ह आयुष्य जगण्यासाठी कोणाचीही परवानगी मागत बसू नका. हे तुमचं आयुष्य आहे, ते तुम्ही तुमच्या इच्छेनुसार जगायला हवं. क्रिएटिव्ह आयुष्य जगण्यासाठी आपल्या सगळ्यांमध्ये एक क्रिएटिव्हिटी आहे ही जाणीव असणंच खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही या समरीमधून क्रिएटिव्ह एंटायटलमेंटबद्दल पण शिकलात. तिला डेव्हलप कसं करायचं हे पण शिकलात. आजपासूनच क्रिएटिव्हपणे आयुष्य जगायला सुरुवात करा. कोणत्याही प्रकारच्या ॲप्रुव्हलची वाट बघू नका. योग्य वेळेची पण वाट बघू नका, कारण हीच वेळ योग्य आहे. परफेक्शनच्या मागे धावून आपली क्रिएटिव्हिटी वाया घालवू नका. ही समरी इथेच संपते. समरी आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. आणखी अशाच बुक समरी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. धन्यवाद.